ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। मीरा रोड मधल्या काशीमीरा परिसरामधील डाचकुल पाडामध्ये काल रात्री 2 गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता आणि या वादाच्या नंतर आज काही जणांकडून मोठ्या प्रमाणावरती तोडफोड करण्यात आली। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 25 पेक्षा जास्त रिक्षांची देखील या राड्यामध्ये तोडफोड करण्यात आली आहे। तर मीरा रोड मधली ही बातमी आपण बघतोय। काशीमीरा परिसरामध्ये काल एक राडा झालेला होता। डाचकुल पाडा या ठिकाणी हा राडा झाला होता। 2 गट आपापसात भिडलेले होते आणि यानंतर आजचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी काही जणांनी या ठिकाणी वाहनांची तोडफोड केलेली आहे। रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या रिक्षांची त्यांनी तोडफोड केली। या राड्याचं कारण आपल्याला सध्या तरी कळू शकलेलं नाहीये। मात्र 2 गटांमधल्या वादाच्या नंतर आता इथे वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण या ठिकाणी आहे। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच माहिती देत आहेत। प्रभाकर, काय नेमकं कारण आहे या राड्याचं? पोलिसांनी काय कारवाई केली आहे? यामिनी, कारण तर मुलीची छेडाछेडवरून हा प्रकार झालेला आहे। 2 गटांमध्ये ही झडप झालेली आहे। त्यामध्ये 25 पेक्षा जे जास्त रिक्षा आहेत त्यांची तोडफोड केलेली आहे। मीरा भाईंदरमधील काशीमीरा परिसरामध्ये डाचकुल पाडा आहे, येथे ही काल रात्री ही घटना घडलेली होती। किरकोळ वाद होता आणि या वादाचं जो परिवर्तन आहे तोडफोडमध्ये झालेलं आहे। सध्या आता पोलीस जे आहे ते हे पूर्णपणे नियंत्रण घेतलेलं आहे। सध्या जे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी तिथे भेट दिलेली आहे आणि शांतता, कारण की दिवाळी हा सण सुरू झालेला आहे, त्यामुळे शांतता राखण्याचं आव्हान जे आहे हे करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, धन्यवाद प्रभाकर माहितीसाठी। तर काशीमीरा परिसरामधील 2 गटांमधल्या वादाच्या नंतर ही तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळते। पोलिसांनी इथली सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सध्या प्रयत्न केलेला आहे। मात्र हे 2 गट काल रात्री आपापसात भिडलेले होते आणि याचाच राग म्हणून आज दुसऱ्या दिवशी सुद्धा हा राडा कायम होता। या 2 गटांमधल्या या 2 काही जणांनी एकत्र येऊन इथे 25 पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड केली आहे। माशाचा पाडा ह्या परिसरामध्ये आज पहाटे काही गुंडांनी ह्या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि म्हणजे लहान एक मुलगी होती, त्या मुलींची पण छेड काढायचा प्रयत्न केला। आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवलं, त्याचा गुन्हा नोंदवण्याच्या सूचना मी आमच्या डीसीपी आणि पोलिसांना केलेल्या आहेत। ते तर होईलच, परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। काही गांजा, अफू, चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात सर्रास असं सांगितलं जातं। पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच 1 किलो गांजा सुद्धा ह्या परिसरातून हस्तगत केला होता। म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीनं चालू आहे, परंतु तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं ह्या ठिकाणी येत असतील, आणि मला तर हा सुद्धा संशय आहे, कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी 6-6 हजार रुपये महिन्याला भाडा भरून राहतात। म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा असण्याची, रोहिंग्या सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे चौकशी होईल। ह्या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली, ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि त्या ठिकाणी पोलीस राहतील, जेणेकरून पोलिसांचं एक आहेत पोलीस ह्या ठिकाणी 24 तास कार्यरत, म्हणून लोकांना एक त्यांच्या विश्वास एक व्यक्त होईल आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्णच्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष स्क्वॉड घेऊन ते कसे पकडता येईल यासाठी पोलीस चारी बाजूने तयारी करतात। गेल्या अनेक महिन्यापासून इथे अंमली पदार्थ विकले जात आहेत, पण पोलिसांची अंमली पदार्थ विकले जातात ही वस्तुस्थिती आहे। गेल्या आठवड्यामध्ये अंमली पदार्थ जवळजवळ 1 किलो हस्तगत केलं पोलिसांनी। दुर्दैव आहे की मीरा भाईंदर शहर हे मुंबईला लागून असलेल्या शहरामध्ये अंमली पदार्थाचा एवढा मोठा साठा जर मिळत असेल, याचा अर्थ बाहेर लोक म्हणजे काही बाहेर राज्यातनं काही लोक या ठिकाणी येऊन हे अंमली पदार्थ विकतात, काही स्थानिक विकतात। काही लोकांनी आरोप पण केलेले आहे की त्यांना तडीपार केलं जातं, परंतु तडीपारी लगेच ती कशी दूर होते आणि परत ते येतात, याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या पद्धतीनं आम्ही सगळं करतोय, पोलिसांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत। चुकी जर आणि यानंतर